नगर परिषद इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। विविध योजनांतर्गत कोपरगाव शहरात 4,68,00,000 रुपये निधीतून विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता। यामध्ये नगर परिषद इमारतीसमोर व्यापारी संकुल बांधकाम करणे, नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये विविध विकास कामे करणे, नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये विविध विकास कामे करणे अशा सर्व कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर प्रसंगी नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक पूनम पंडित, सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ, रचना सहाय्यक किरण जोशी, रश्मी प्रधान, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आदी सह बहुसंख्येने नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर परिषदेच्या आरक्षण क्रमांक 37 मध्ये व्यापारी संकुल उभारणे, सुवर्ण जयंती नागरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध कामांचं भूमिपूजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरवणे योजनेच्या अंतर्गत विविध कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय, जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी व्यापारी संकुल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तसंच एक व्यापारी संकुल समोरच्या बाजूला होणार आहे आणि आपण जे काही रस्ते विविध भागातले मंजूर केलेले ते पण आता टप्प्याटप्प्याने त्याला प्रशासकीय मान्यता मिळते, त्याचे पण कामं जसे जसे मंजूर होतील त्या पद्धतीने आपण ते कामं पूर्ण करण्याचे हे करतोय। पुरतं फक्त खडीकरणाचे कामं होतील आणि पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी चालू होतील। तर याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी। कुठं काही चुकीचं होत असेल, काही शंका असेल तर निश्चितपणाने आपण मला संपर्क करावा, नगरपालिकेला संपर्क करावा, कारण निधी काय परत परत येत नसतो। जे काही काम होत असेल ते व्यवस्थित झालं पाहिजे, भले कमी अंतर झालं तरी चालेल, झालेलं काम ते व्यवस्थित झालं पाहिजे, बरंच काळ टिकलं पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी नागरिकांनी देखील घ्यावी। माझंही लक्ष आहे, नगरपालिका पण आता नवीन इंजिनियर आलेले, त्यांचंही लक्ष राहील, जे काही काम होईल ते व्यवस्थित झालं पाहिजे याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी। एवढं बोलतो, आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।